बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातून। दिनांक 6 व 7 तारखेला झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह व गारांसह मुसळधार पावसामुळे रोहन तालुका साक्री येथील विठ्ठल माधवराव पाटील व संजय माधवराव पाटील यांच्या 5 एकरची पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे। 10 ते 15 लाखाचे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे। तर जेबापूर येथील शेतकरी जयाबाई दीपक बदाने यांचा शेतीतील पोल्ट्री फार्म उन्मळून पडला आहे। पोल्ट्री फार्मचे शेड उडाल्याने पाण्याच्या टाक्या कोसळल्या, भिंत कोसळल्या, त्यात 1000 कोंबड्या मरण पावल्या, त्यांचेही हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे। तर चिकसे शिवारातील दगडू गोविंदा माळी यांचा मका जमीनदोस्त झाला आहे। तसेच सामोडे शिवारातही खुशाल घरटे यांचा काढणीवर आलेल्या कांद्याच्या शेतात गारांसह पावसाचे पाणी साचल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। याच प्रकारे पिंपळनेर व परिसरात या वादळी वाऱ्याने थैमान घातले असून अनेक शेतकऱ्यांचे कांदा, मका, पपई यांचे नुकसान झाले आहे। तरी शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी व लोकक्रांती शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। काल दिनांक 6/5/2025 रोजी पिंपळनेर आणि परिसरात पावसाने फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला। त्यात रोहन येथील शेतकरी विठ्ठल माधवराव पाटील यांच्या शेतात जवळपास 10,000 पपई रोपांची लागवड करण्यात आली होती। त्यात त्यांच्या शेतात अवकाळी पावसामुळे आणि जो वाऱ्याची तीव्रता होती त्याच्यामुळे जवळपास पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यांची पपई सध्या स्थितीत 4 ते 5 रुपये किलोने चालू होती। जवळपास त्यांच्या शेतात याच्या पुढे 10 ते 15 लाखाचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होतं, पण काल जो पाऊस झाला अवकाळी त्याच्यामुळे त्यांच्या पपईचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालावे व त्यांना मदतीचा हात मिळावा अशी आम्ही प्रशासनाकडे अपेक्षा करतो। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी